हॅलो गाईज, वेलकम टू पी आर्स कोझी कॉर्नर वन्स अगेन. तर आम्ही आज पुन्हा एक तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आलो आहे. कोकणातलं एक गाव एक्सप्लोअर करायला आलो आहे. रत्नागिरीतनं आम्ही निघालो आहे. भाटे ब्रिजवरनं आम्ही लेफ्ट साईडला टर्न मारून इथे एका सिनिक व्ह्यूला थांबलो आहे. हा भाट्याचं बॅकवॉटरचं हे पाणी दिसतंय तुम्हाला मागे. आणि तुम्हाला एक लवकरच कळेल की आम्ही कुठलं गाव तुम्हाला आता एक्सप्लोअर करतो आहे ते. ही रोड जर्नी करताना आम्ही इथे वाटेत थांबलो आहे. हे असं काहीतरी वेगळं आम्हाला झाड दिसलं. आम्ही ही जी आत्ता रोड जर्नी करतो आहे बुलेटवरनं, ती आम्ही आत्ता हा जो रोड आहे हा पूर्ण सी साईड रोड आहे. आणि हे बाजूला तुम्हाला जे दिसतं हे पूर्ण कांदळवन झाडं आपण त्याला म्हणतो ते आहे. आणि पूर्ण ह्या रोडने येताना तुम्हाला फॉरेस्ट रोडने म्हणजे फॉरेस्टमधनं आल्याचा फील येईल असा हा रोड आतला रोड आहे. ॲक्च्युली मेन रोड बाहेरनं आहे. तिकडनं पण आम्ही आत्ता ज्या गावाला जातो आहे तिथे जाऊ शकता. पण आम्ही मुद्दामून ह्या कोस्टल रोडने आलो आहे, म्हणजे अजून छान छान नेचर इथे आम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतं आहे. हा व्ह्यू बघा, एक नंबर आहे. आणि ही जी तुम्हाला झाडं दिसतात ही आपण त्याला मँग्रूव्ज म्हणतो किंवा कांदळवन मगाशी मी तुम्हाला म्हटलं ते. हे सगळं पूर्ण एरिया हा मँग्रूव्जचा एरिया आहे. आणि ही जी पुढे आहे ही खाडी आहे. ॲक्च्युली भाटे बीच जो आहे त्याची ही खाडी आपल्याला इथनं दिसते. म्हणजे तिथे ना फरशा आत्ता फरशा टाकलेल्या आहेत. तर फरशाच्या रस्त्याने पुढे जायचं. फरशा टाकलेल्या आहेत आत्ता. ॲक्च्युली आत्ता थोडंसं आम्ही रिटर्न वळलो आहे, कारण ज्या आत्ता रोडने आतल्या रोडने आम्ही निघालेलो तो रोड तिकडे एंड झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही रिटर्न वळून आता दुसऱ्या रोडने आता आपण इकडनं चाललो आहे पुन्हा. Golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a. हा अजून एक वाटेत असा मस्त व्ह्यू आहे इथे या बोट. तर आम्ही रत्नागिरीतनं इथे तुम्हाला बोर्डवर दिसते 3 किलोमीटर आलो आहे. आणि हा टाकळीवाडी बस स्टॉप आहे. आणि हा राईटला बोर्ड आहे आणि लेफ्टला तुम्ही बघाल, लेफ्टला कॅमेरा घे पल्लू. लेफ्टला हा असा इथे एक व्ह्यू आहे. आणि इथे हा छोटा एक धक्का आहे. इथे या बोटी नांगरून ठेवलेल्या आहेत. आणि इथे एक छोटा धक्का आहे. इथे छोट्या बोटी आणि इथे या मोठ्या बोटी पण दिसत आहेत. तर तो हा टाकळीवाडी बस स्टॉप आहे. हा इथे वाटेत अजून एक धक्का आहे. आणि ह्या ज्या समोर तुम्हाला दिसत आहेत ह्या खूप मोठ्या संख्येने लॉन्चेस आहेत ज्या नांगरून ठेवल्या आहेत आत्ता इथे. या ज्या आता पल्लूने नौका दाखवल्या, यांत्रिकी नौका किंवा आपण त्याला लॉन्चीस म्हणतो, त्या नांगरून ठेवल्याचं कारण मी तुम्हाला सांगतो जे कोकणात नाहीत त्यांना, की कारण आता जो पावसाळा असल्यामुळे आता मासेमारी बंद आहे. आणि मासेमारी बंद असल्यामुळे या सगळ्या ज्या नौका आहेत नांगरून ठेवलेल्या आहेत. हा पण एक व्ह्यू बघा. हा एक छोटासा पर्या म्हणूया आपण ह्याला, मस्त वाहतोय. तर आता मी तुम्हाला सांगते की आम्ही जे मगाशी तुम्हाला म्हटलं की कोकणातलं एक गाव जिकडे आम्ही चाललो आहे तर त्या गावाचं नाव आहे कोळंबे, जे इथे तुम्हाला दिसतंय लिहिलेलं बोर्ड. हा मी तुम्हाला मुद्दाम ह्याच्यासाठीच दाखवते की मला रूट हा तुम्हाला दाखवायचा आहे. हा जो सरळ स्ट्रेट रोड गेला आहे समोर तो फणसप गावात जातो. आणि आपल्याला आत्ता हे लेफ्टलाच ना
लेफ्टला वळायचं आहे आणि हा इकडे लेफ्टला हां ह्या रोडने आपल्याला जायचं आहे आता. हे बघा हे असे 2 रोड आहेत. सरळ रोड फणसोपला गेला आणि आपण आता लेफ्टला वळून त्या कोळंबे गावात जाणार आहोत, जे आजचं आपल्या व्लॉगचं आजचं जे डेस्टिनेशन आहे तिकडे. Never the same. Never you calling my name. I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always. आपण आत्ता गाईज हे कोळंबे गावात पोचलो आहे. हा असा एक ब्रिज आहे जो कोळंब्यातल्या एक बागवाडी म्हणून आहे तिकडे जातो. इथलं नेचर बघा कसलं भारी येते. कोकणातील एक गाव या सिरीजचा हा 3रा एपिसोड आहे, ज्याच्यामध्ये आज आम्ही हे गाव एक्सप्लोअर करायला आलो आहे, कोळंबे. आणि आज आम्ही बुलेट राईड घेतली आहे, त्याच्यामुळे अजूनच खूप मजा येते असं व्हिलेजमधनं फिरताना आणि हे सगळं एक्सप्लोअर करताना. खूप मस्त. तर कोळंब्यातून बाहेर पडताना हे देवी त्रिमुखीचं मंदिर लागतं. आता आम्ही ज्या रस्त्याने आलो आहे भाट्याच्या, आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडताना हे देवी त्रिमुखीचं मंदिर आहे. आत्ता मंदिर बंद आहे, त्यामुळे आम्हाला आत काय जाता येत नाही आहे, पण हे छान आकर्षण आहे कोळंबे गावाचं. मगाशी आम्ही ज्या रूटने आलो आहे, आता आम्ही वेगळ्या रूटने रत्नागिरीला जायला बाहेर पडतो आहे. तर हा असा दुसरा रूट आहे. सरळ निरुळ म्हणून गाव येतं आणि असे हे 2 रस्ते फुटत आहेत. सरळ रोड निरुळला गेला आणि आता आपल्याला राईट मारला की आपण रत्नागिरी सिटीमध्ये परत पोचू. येताना आम्ही जो रूट होता तो आतला रोड होता, कोस्टल रोड होता, आणि तिकडनं आम्ही त्या रोडवरनं बाहेर पडून ह्या कोळंबे गावामध्ये आलो आणि आता आम्ही पूर्ण मेन रोडने बाहेर पडणार आहोत. बाहेर पडताना आपल्याला फिनोलेक्स कंपनी लागणार आहे 4 किलोमीटर. होय. Never you calling my name. I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you. तर गाईज हा मेन रोड आहे जो रत्नागिरीकडे जातो आणि आपण इकडनं आलो आत्ता येताना, म्हणजे कोळंबे गावातनं आपण इकडून बाहेर पडलो कोळंबे सरळ. फाटा. हां, कोळंबे फाट्यावर. आणि सरळ तुम्ही गेलात तर हा रस्ता पुढे बेनगी आडिवरे त्या साईडला आणि पावस वगैरे त्या प्लेसेसना जातो. आणि आता इथनं रत्नागिरी 8 किलोमीटर आहे. आणि वांगणी फाटा. हां, आतमध्ये इथे इथनं वांगणी हा फाटा. 2 किलोमीटरवर वांगणी गाव आहे. तर ऑलमोस्ट 20 ते 25 किलोमीटरची आम्ही आत्ता बुलेट राईड घेतलेली आहे आणि मस्त कोळंबे गावातून मस्त आम्ही आत्ता राऊंड मारून आलो आहे बुलेटवरनं. आम्हाला पण मस्त एक्सप्लोर झालं आहे. पहिल्यांदा आम्हाला काय काय रोड कळलेत आणि आता पावसाळ्यातनं कोळंबे गावात आम्ही असं इतकं एक्सप्लोर केलं नव्हतं. म्हणजे आमच्या चॅनलसाठी एक्सप्लोर करताना नक्की आमच्यासाठी सुद्धा सुखद अनुभव होता. नक्कीच. त्याच्यामुळे इथेच आम्ही आता तुम्हाला बाय बाय म्हणतोय. आता आम्ही रत्नागिरीला इथनं परत निघालो आहे. त्यामुळे स्टे ट्यून विथ अस अँड बाय. सो आणि आवडलं तर नक्की शेअर आणि हां, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बघत राहा आमचा यूट्यूब चॅनल. थँक्यू. भेटूया पुढच्याच कुठच्या तरी अशा छानशा व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय. Hey, never the same.
I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love.